तुम्हाला दुःख मात्र ही तुमची कर्म देत असतात। एखाद्या वेळेला देवाला शिव्या घाला गड्या, देव तुमच्याकडे लक्ष देणार नाही, पण कदाचित देवाच्या भक्ताला एक जरी अपशब्द बोलला ना, देव तुमचं वाटोळं केल्याशिवाय राहणार नाही। देव तुमचं वाटोळं केल्याशिवाय राहणार नाही। म्हणून मंदिरात नका जाऊ गड्या, देवाच्या दर्शनाला जाऊ नका गड्या। एखाद्या वेळेस बाबांच्याही दर्शनाला येऊ नका गड्या। एखाद्या वेळेस त्या ठिकाणी जपमाला घेऊन भगवान परमात्म्याचं नाम या बाबा बसा। एखाद्या वेळेस हातामध्ये जपमाला घेऊन भगवान परमात्म्याचा जप नका करू गड्या। पण एखादा जर व्यक्ती हातामध्ये माळा घेऊन जर भगवान परमात्म्याचा जप करत असेल ना, तर त्याला कधीच अडवू नका, की नाही। त्याला काही लोक असतात बघा, स्वतः करायचं नाही दुसऱ्याला करू द्यायचं नाही। एखाद्याने हातामध्ये सुंदर अशा गोमुख हातामध्ये धारण करून त्या ठिकाणी हातामध्ये तुळशीची माळा घ्यावी आणि सुंदर रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी मंत्र जाप करावा। लगेच दुसरे लोक त्याच्या जवळ येतात, म्हणतात हा झाला का बाबा, काय म्हणतात झाला का बाबा। आम्ही लोकांनी मोठं चंदन लावलं तर म्हणतात बापरे साधू झाला, हे की नाही। आणि छोटं लावलं की अरे महाराज आहे ना तू, बरोबर आहे की नाही। असं असतं महाराज। एखादा व्यक्ती जर बऱ्याच दिवसाच्या नंतर मंदिरात आला की अडकलं म्हणतात, नाही आला की मातला म्हणतात, बरोबर आहे की नाही। आपल्याकडेही लोक येतात बघा, पण कधी गुतल्याच्या नंतर, कधी गुतल्याच्या नंतर येतात, आधी येत नाहीत बघा। खरं सांगू का, दुःख येण्याच्या आधी देवाला भेटायचं, म्हणजे दुःख येईल का, दुःख येईल का नाही, दुःख येतं, पण ते त्या ठिकाणी निभावण्याचं सामर्थ्य माझा भगवान परमात्मा देत असतो बघा। आणि दुःखाचं निवारण करण्याचं सामर्थ्य माझा भगवान परमात्मा जर प्रदान करू शकतो ना, तर धनसंपत्ती ही त्याच्यापुढे तुच्छ आहे। आणि जर धनसंपत्ती त्याच्यापुढे तुच्छ आहे, तिन्ही भुवनाचा राजा आहे। अरे अतल वितल सुतल तलातल रसातल महातल पाताळ हे सगळं ज्याचं आहे, स्वर्ग ज्याचे आहे, पृथ्वी ज्याचा आहे। या संसारामधला प्रत्येक किड्या मुंग्यापासून तर मानवापर्यंत, किड्या मुंग्यापासून तर हत्तीपर्यंत प्रत्येक जड जीव ज्याच्या प्रकाशाने प्रकाशमान होतो ना, ज्याच्या तेजाने तेजमान होतो ना, असा माझा भगवान परमात्मा आपल्या भक्तासाठी भिक्षा मागण्याकरता, भिक्षा नव्हे भीक मागण्याकरता सुद्धा भक्ताच्या दारात जातो। एवढं प्रेम माझा भगवान परमात्मा आपल्या भक्तावरती करत असतो बडे, आहे की नाही। एवढा प्रेम माझा भगवान परमात्मा आपल्या भक्तावरती करत असतो आई। म्हणून कधीही त्या ठिकाणी संत म्हणतात ना, देवा ए देवा मला तुझा दास नको बनवू, मला तुझा दास नको बनवू, देवा मला संतही नको बनवू, देवा मला देव तर व्हायचंच नाही, मला देव तर व्हायचंच नाही। मग काय, तुझी ये दासीचा दास करून ठेवा, तुझ्या रूपामध्ये तर मला त्या ठिकाणी जागा देऊच नको, तुझा दासही बनवू नको, मग तुझ्या दासाचाही दास बनव, आहे की नाही। दासाचाही दास बनव। का बरं, कारण की कदाचित तुझा उद्धार, तुझ्या नावाचा महिमा तुलाच माहिती नाही, तो तुझ्या दासाला माहिती आहे। पण तुझ्या दासावर जर तू एवढं प्रेम करतो आणि तुझ्या दासाची जर सेवा मी केली ना, तर तुझ्या दासाच्याही आधी तू माझा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही गड्या, बरोबर आहे की नाही। अरे गजेंद्रचा उद्धार तर त्या ठिकाणी नंतर झाला, आधी त्या ठिकाणी झाला बघा, आहे की नाही। म्हणून भगवान परमात्म्याचा दास झालं नाही तरी चालेल, देवाची सेवा नाही झाली तरी चालेल, पण एखादा जर देवाची सेवा करत असेल ना आई, तर त्याला माणसाने प्रोत्साहित केलं पाहिजे, त्याला खचवलं पाहिजे नाही बघा। मंदिरामध्ये एखादा व्यक्ती त्या ठिकाणी पोछा मारतोय आणि आपले लोक जर त्याला येऊन म्हटले एवढाच धंदा राहिला का आता मंदिरातल्या फरशा पुसायचा, है की नाही, एवढाच धंदा राहिला, म्हणजे आलं की काडी टाकून दिली की निघला, है की नाही। म्हणजे स्वतः तर येऊन सेवा करायची नाही गड्या, पण जो सेवा करणारा आहे त्याला त्या सेवेपासून भटकवल्याशिवाय राहायचं नाही। स्वतः कथेमध्ये यायचं नाही, जे कथेमध्ये जातात त्यांना सांगायचं 3 तास कुठं कथा असते का, तो बापू तर म्हणे उठवत पण नाही, सुट्ट्या पण देत नाही, काहीच नाही, पाय दुखत नाहीत का म्हणे तुमचे, आता काय पाहिजे अजून महाराज, मधात चहा आहे, पोहे आहे, उठलं तरी चालते, अजून किती सुविधा द्यावं।
आहे की नाही? एकदा तुम्ही बाहेर जाऊन कथेला बसून बघा. एखादा जर महाराज असला ना भारीतला म्हणजे तसा भारीतला नाही, म्हणजे एकदम निष्ठ, तर तो हालू सुद्धा देत नाही. आपल्या कथेमध्ये तर काय पोहे भेटतात, आहे की नाही? भजन ते भजनवरून भोजन, एवढा आनंद या भजनामध्ये, या भागवत कथेमध्ये आहे बघा. म्हणून भगवान परमात्मा आपल्या भक्तांसाठी काहीही करतो बघा. सुंदर असं त्या ठिकाणी बलिराजाचं चरित्र आहे, पण आपल्याला वेळ फार कमी आहे, त्यामुळे आपण बरेचसे चरित्र त्या ठिकाणी आपले होऊ शकले नाही. कारण की आपल्यावरती वरुण राजाची फार कृपा आहे, वरुण राजाची फार कृपा आहे. मला वाटतं मी काय वृंदावनाला गेलो त्यावेळेला रोज म्हणायचो पाऊस येऊ दे, पाऊस येऊ दे, पाऊस येऊ दे. माझं देवाकडं थोडं लेट गेलं की काय का मी बोलणं, थोडंसं इको जरा जास्तच वाढवला होता वाटते देवानं. आता पाऊस आला. असू द्या, भगवान परमात्म्याच्या इच्छेशिवाय काहीही शक्य नाही बघा. भगवान परमात्म्याला जे होऊ वाटतं ना, अगदी तद्वत होत असतं. तुमच्या आमच्या हातात काहीच नसतं बघा. आपण तर त्या ठिकाणी कठपुतली आहोत, आपण भगवान परमात्म्याच्या हातातली त्या ठिकाणी बाहुले आहोत. भगवान परमात्मा जसं आपल्याला नाचवतो ना, तसं आपल्याला नाचावं लागत असतं गड्या आई. आपण कितीही प्रयत्न केला ना, तरी आपण ठरवलं तरी होत नाही, आणि देवाने फक्त त्या ठिकाणी मनामध्ये इच्छा जरी प्रगट केली ना, तरी ते झाल्याशिवाय राहत नाही बघा. या ठिकाणी सुंदर अशा भागवतामध्ये सुंदर असे भगवान परमात्म्याचे चरित्र. सुंदर असे त्या ठिकाणी भगवान परमात्म्याचे चरित्र आहेत. नवम स्कंदामध्ये त्या ठिकाणी राजा परीक्षित शुकदेवांना प्रश्न विचारतात, महाराज मनुवंशाचा त्या ठिकाणी विस्तार आम्हाला सांगा. मी असं ऐकलंय की 2 वंश झाले, चंद्रवंश आणि सूर्यवंश. त्या ठिकाणी दोन्हीही वंशांचा विस्तार मला सांगा. त्यावेळेला शुकदेवजी राजाला सांगायला लागले, राजा अरे जर मी तुला या दोन्ही वंशांचा विस्तार सांगायला सुरुवात केली ना, तर 10,000 काय 1,00,000 वर्ष सुद्धा यांचा तुला विस्तार सांगता येणार नाही बघा. पण मी त्या ठिकाणी तुला एक सरळ त्या ठिकाणी सांगतो. 2 वंश होऊन गेले. पहिला वंश म्हणजे सूर्यवंश, ज्या सूर्यवंशामध्ये ब्रह्माजीपासून त्या ठिकाणी मरीची झाले, मरीचीपासून त्या ठिकाणी कश्यप झाले, समोर विवस्वान वैवस्वत त्या ठिकाणी त्याच कुलामध्ये त्या ठिकाणी नभग झाले, नाभाग झाले, विक्ष्वाकू पुरंजन कुलाक्ष्व मानधाता, समोर त्याच वंशामध्ये त्या ठिकाणी हरिश्चंद्र झाले, हरिश्चंद्र. त्यानंतर त्याच वंशामध्ये त्या ठिकाणी अनेक प्रकारची राजी झाली बघा. आणि भगवान परमात्म्याने जे एक स्वरूप त्या ठिकाणी धारण केलं ना, ते याच सूर्यवंशामध्ये केलं, आणि ते राजा दशरथाच्या आणि माता कौशल्याच्या उदरामधून केलं बघा. कोणचे देव होते? दशरथाच्या मुलाचं नाव काय? बोला ना, काय म्हणा, काय माहित बाप्पा, बोला ना. दशरथाला किती मुलं होते? 8 4 मुलं होते का नाही? त्यातले सर्वात मोठे म्हणजे प्रभू श्री रामचंद्र भगवान. ज्या राजाने आपल्या राज्यातल्या प्रत्येक व्यक्तीला सुखावह सुख प्रदान केलं ना, असे राम राजा होते. एक पत्नी एक वचनी एक वाणी असे राजा श्री रामचंद्र भगवान गेल्या 22 तारखेला त्या ठिकाणी पुन्हा भारत मातेवरती अवतीर्ण झाले बघा, आहे की नाही? ते राजा श्री रामचंद्र भगवान जन्म घेत नाहीत. भगवान श्रीकृष्ण कधी जन्म घेत नसतो गड्या, देव कधी जन्म घेत नसतो गड्या, संत कधी जन्म घेत नसतात गड्या. मग काय घेत असतात? भय प्रगट कृपाला दीन दयाला कौशल्या हितकारी. भय प्रगट कृपाला दीन दयाला कौशल्या हितकारी. भय प्रगट कृपाला दीन दयाला कौशल्या
हर्षित महतारे मुनि मनहारे अद्भुत रूप विचारे लोचनाभिरामा तनु घनश्यामा निज आयुष भुज चारी भूषण मनवाला नयन विशाला शोभा खरारी भय प्रगट गोपाला दीन दयाला कौशल्यायुतकारी कय तुय कर जोरी आसुत तोरे के विधि करो अनता माया गुण करुणा सुख सागर सब गुण करुणा सुख सागर सब गुण आगर जेहि गवाए श्रुति सदा भय प्रगट गोपाला दीन दयाला कौशल्यायुतकारी भय प्रगट गोपाला दीन दयाला कौशल्यायुतकारी भय प्रगट कृपाला दीन दयाला कौशल्या हितकारी. माझा भगवान परमात्मा जन्म घेत नसतो बघा. आपण मानव त्या ठिकाणी योनीज आहोत, आपण जन्म घेतो बघा. पण माझा भगवान परमात्मा ना, माझा भगवान परमात्मा हा प्रगट होत असतो. काय होत असतो? प्रगट होत असतो. माझे भगवान प्रभू श्री रामचंद्र प्रगट झाले बघा. भगवान परमात्माने लीला अवतार धारण केला बघा. छोटेसे भगवान परमात्मा काय सुंदर दिसत असतील हो. सुंदर असे लालबुंद त्यांचे होठ होते, सुंदर असं त्यांचं विशाल असं त्या ठिकाणी नेत्र होते, सुंदर असे भाल होते. काय सुंदर महाराज त्यांचा चेहरा असेल हो, काय सुंदर डोळे असतील. ज्या वेळेला माझा भगवान परमात्मा छोटासा असताना सुद्धा एखाद्या व्यक्तीकडे बघत असेल ना, त्यावेळेला तो व्यक्तीसुद्धा मोहित होऊन जात असतो बघा. खरं सांगू आई तुम्हाला, आपल्या घरामध्ये जर एखाद्या बालकाने जन्म घेतला ना, तर ते छोटंसं ताणसं बाल ज्या वेळेला आपण आपल्या मांडीवरती घेतो ना, त्यावेळेला कितीही निष्ठुर असणारा माणूस त्याच्याकडे बघितल्याच्या नंतर प्रेमाने बोलायला लागतो. माझा भगवान परमात्मा काय सुंदर दिसत असेल. अहो फक्त त्या ठिकाणी माणसांना मोहित करणारा माझा भगवान परमात्मा नव्हता, तर मग ब्रह्माजी सारख्यांना सुद्धा मोहित करणारा माझा भगवान परमात्मा होता. त्या ठिकाणी भगवान श्री रामचंद्र सुंदर असे त्या ठिकाणी मोठे मोठे व्हायला गेले आणि मोठे होत असताना सुंदर भगवान परमात्म्याचा राज्याभिषेक करायला ठरला बघा. खरं श्री रामचंद्र कृपालु भज मन हरण भव भय दारुणं. श्री रामचंद्र कृपालु भज मन हरण भव भय दारुणं. श्री रामचंद्र कृपालु भज मन हरण भव भय दारुणं. श्री कंजलोचन कंज मुख कर कंज पद कंजारुणं. श्री राम श्री राम. काय माझा भगवान परमात्मा असेल आहे की नाही. ज्या वेळेला माझ्या भगवान परमात्म्याचा राज्याभिषेक करायचा ठरला ना, सगळे अयोध्येवासी त्या ठिकाणी अत्यंत सुखी व्हायला लागले. प्रत्येकाला आनंद व्हायला लागला की आता त्या ठिकाणी आपला राजा भगवान श्रीराम होणार आहे. भगवान श्रीरामाला बघितल्याच्या नंतर जीवनातली सगळी दुःख नष्ट होतात. आणि असा असणारा माझा भगवान परमात्मा जर आपल्या अयोध्येचा राजा झाला ना, तर सगळ्यांना सुख प्रदान केल्याशिवाय राहणार नाही होता बघा. कसला राजा होता खरंच बघा. अनेक राजे आपण बघितले, पण फक्त या विश्वातले 2च राजे असे होऊन गेले की त्यांच्या राज्यकारभारामध्ये प्रत्येक व्यक्ती तेवढाच सुखी होता, राजालाही तेवढाच त्या ठिकाणी आनंद होता आणि प्रजेलाही त्या ठिकाणी तेवढाच आनंद होता. प्रत्येकाजवळ एखाद्याजवळ करोडो रुपयाची प्रॉपर्टी असली तरी तो तेवढाच सुखी होता आणि एखाद्या व्यक्तीला 2 वेळेचं भोजन जरी मिळालं ना तरी तेवढाच सुखी होता आहे की नाही. म्हणून म्हणतात ना,
मेरे राम जैसा, हो मेरे राम जैसा कोई राजा न देखा, मेरे राम जैसा। ओ मेरे राम जैसा कोई राजा न देखा, मेरे राम जैसा कोई राजा न देखा, मेरे राम जैसा। राजा देखे महाराजा देखे, राजा देखे महाराजा देखे, राजा देखे महाराजा देखे, राजा देखे महाराजा देखे। ओ मेरे राम जैसा, मेरे राम जैसा कोई राजा न देखा, मेरे राम जैसा। कोई राजा न देखा, मेरे राम जैसा कोई राजा न देखा, मेरे राम जैसा। ओ योगी देखे बड़े जोगी भी देखे, योगी भी देखे बड़े योगी भी देखे, योगी देखे बड़े जोगी देखे, योगी देखे बड़े योगी देखे। ओ मेरे राम जैसा, मेरे राम जैसा कोई योगी न देखा, मेरे राम जैसा। कोई राजा न देखा, मेरे राम जैसा कोई राजा न देखा, मेरे राम जैसा। अच्छा, भगवान श्रीरामासारखा राजा आतापर्यंत झाला नाही, होणार नाही बघा। एक म्हणजे माझे प्रभू श्री रामचंद्र भगवान आणि दुसरे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज बघा, आहे की नाही? छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा 18 पगड जातीतल्या लोकांना एकत्रित आणून आपलं स्वराज्य निर्माण केलं बघा। कशा करता? तुम्हा आम्हाला आनंद देण्याकरता। खरं सांगू आई, देवाच्याही काळात दुःख होतं आणि आत्ताच्याही काळात दुःख आहे बघा। खरं सांगू का, ज्या वेळेला आपला राजा चांगला असतो ना, ज्या वेळेला आपला राजा धर्मनिष्ठ असतो ना, ज्या वेळेला आपला राजा सनातनी असतो ना, त्यावेळेला आपल्या धर्मावरती कोणाची वाकडी नजर सुद्धा करण्याची ताकद होत नाही बघा। खरं सांगू का, आपण जर धर्माचं रक्षण केलं ना, तर धर्म आपलं रक्षण करतो बघा, बरोबर आहे की नाही? आपण धर्माचं रक्षण केलं पाहिजे, आपण आपल्या संस्कृतीचं रक्षण केलं पाहिजे। सगळं आपल्या हातात आहे, दुसरं कोणीच बघत नाही बघा, आहे की नाही? एखाद्या व्यक्तीला सांगितलं ना, अरे आपण आपल्या धर्माचं रक्षण केलं पाहिजे, तो उलटा आम्हाला सांगतो, महाराज मी एकट्यानं केलं काय, एकट्यानं केल्याच्या नंतर काय दिवा लागण, आहे की नाही? नको लागू दे दिवा, तू कमीत कमी वाद तर टाक, की नाही? म्हणून महाराज, प्रत्येकाचं कार्य आहे की आपण आपल्या धर्माला जागवलं पाहिजे बघा, आहे की नाही? आणि आता त्या ठिकाणी तर भगवान प्रभू या कलियुगावरती अवतीर्ण झालेले आहेत। काय झालेले आहे? अवतीर्ण झालेले आहेत। मग आतापर्यंत नव्हते का? आतापर्यंतही माझे प्रभू श्रीरामचंद्र भगवान त्या ठिकाणी होते, आतापर्यंतही माझ्या प्रभू श्री रामचंद्राचे आशीर्वाद आपल्यावरती होते बघा। पण आता माझे भगवान परमात्मा अवध नरेश म्हणून त्या ठिकाणी विराजमान झाले, आहे की नाही? 22 जानेवारीला प्रत्येकाने आपल्या घरासमोर त्या ठिकाणी दिवा वगैरे लावला असेल, आहे की नाही? आपल्या गावामध्ये सुद्धा सुंदर असं त्या ठिकाणी काय महाराज वातावरण होतं 22 जानेवारीला। प्रत्येक गावागावांमध्ये त्या ठिकाणी प्रभू श्रीरामचंद्राची अवतीर्ण त्या ठिकाणी साधना त्या ठिकाणी त्या पूर्ण लोकांनी उत्साहाने त्या ठिकाणी साजरी केली, आपणही साजरी केली। खरं सांगू का, देवाचा उत्सव माणसाने साजराच केला पाहिजे की नाही? पण कसा केला पाहिजे त्याला सुद्धा नियम आहेत, आहे की नाही? नाहीतर मग काय पोलीस आल्याशिवाय राहत नाहीत, पोलीस आले की मग आहे, त्याला सुद्धा काही नियम घालून दिलेले आहेत बघा। पण आता तरी थोडंसं माणसाची नीती विस्कळीत झाल्यामुळे थोडं माणसाचा उत्साहाची व्याख्या बदलली आणि ती व्याख्या बदलल्यामुळे अधर्मी लोक आपल्या धर्मावरती घाव घालण्याकरता
घाव घालत आहेत बघा. खरं सांगू का, माझ्या संताची जर पुण्यतिथी असेल ना आई, तर रोज नित्य हरिपाठ करण्याकरता आपण मंदिरावरती आलं पाहिजे. रोज नित्य कथा श्रवण करण्याकरता आपण मंदिरावरती आलं पाहिजे. कीर्तन ऐकण्याकरता आपण मंदिरावरती आलं पाहिजे. डीजे मध्ये नाचण्याकरता आपण कधीतरी गेलं पाहिजे, आहे की नाही? गेलं पाहिजे ना. काय तुम्ही जात नाहीत म्हणा, काय नाही. मग बाबांची साधना करणे, बाबांचं नाम संकीर्तन करणे, बाबाच्या मंदिरामध्ये येऊन बसणे, हीच आपली खरी साधना आहे, ठीक नाही? हेच खरं बाबांना त्या ठिकाणी अभिवादन आहे. हाच खरा बाबाचा साजरा होणारा उत्सव आहे. लोकांना त्रास देणं, लोकांना कमी लेखणं किंवा काहीतरी त्या ठिकाणी व्यभिचार करत राहणं, काहीतरी मद्यपान करून नाचणं, याला बाबाचा उत्सव साजरा करणं म्हणत नाही बघा. आपण त्या ठिकाणी करत असेल, पण भगवान परमात्म्याला बाबाला आवडत असेल का? आवडत नसेल बघा. आणि जी गोष्ट देवाला आवडत नाही, जी गोष्ट संताला आवडत नाही, ती गोष्ट माणसाने कधीही करू. बाबाला जे आवडतं ते करावं, बाबांना ज्याच्यामध्ये समाधान आहे ते करावं. कारण की आपल्याला जर एखाद्या व्यक्तीकडून एखादी गोष्ट घ्यायची असेल, तर आपल्याला त्याच्याप्रमाणे राहावं लागतं. ते आपल्याप्रमाणे राहायचं. एखाद्या माणसाकडून जर आपल्याला त्याची वस्तू घ्यायची असेल, तर आपल्या म्हणण्यानुसार त्याला चालवायचं का त्याच्या म्हणण्यानुसार आपण चालायचं? मग बाबाने आपल्याला कोणती शिकवण घालून दिली आई? तर बाबाने आपल्याला साधनेची शिकवण घालून दिली. बाबांनी आपल्याला नाम संकीर्तनाची शिकवण घालून दिली. बाबांनी आपल्याला धर्माच्या मार्गावरती जाण्याची शिकवण घालून दिली आई. ही शिकवण माझ्या बाबांनी घालून दिलेली शिकवण, या शिकवणीप्रमाणे जर आपण चालत असाल, तर बाबा प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाहीत. आणि लाखो करोडो रुपये जरी खर्च केला, पण बाबाच्या जर इच्छेविरुद्ध करत असाल, बाबांना जर गालबोट लावत असाल, तर बाबा तुमच्यावर प्रसन्न तर होणारच नाहीत, पण कोपल्याशिवाय राहणार नाहीत बघा. खरं सांगू का, राम राम म्हणणं आहे की नाही, राम राम म्हणणं पुण्य आहे, पण राम राम म्हणणं पाप आहे. तुम्हाला कळतं का बघा? हे नाही कळलं असेल तर चांगली गोष्ट आहे. राम राम म्हणणं पुण्य आहे, पण राम राम म्हणणं पाप आहे. का? कारण की राम रामामध्ये प्रेम आहे, आणि राम राम मध्ये कोणाचा तरी द्वेष भावना त्याच्या अंतकरणात धारून कोणाला तरी बोलण्याची ही वृत्ती आहे. म्हणून जरी देवाचं नाव असलं, पण अंतकरणात जर दूषित भाव व्यक्त ठेवून जर आपण त्याला बोलत असू ना, तर भगवान परमात्मा आपल्याला प्रसन्न होणार नाही. म्हणून देवाच्याही नावामध्ये कधी कधी पाप होतं, बरोबर आहे की नाही? होतं की नाही? बऱ्याचपैकी काय गणेश नावाला गण्या म्हटलं, गण्या म्हटल्याच्या नंतर खरं सांगा देवाला लई चांगलं वाटत असेल की नाही? बरोबर आहे गण्या, आहे की नाही? आपण देवाला सुद्धा म्हणतो, ए बजरंग बली फोड दे दुश्मन की नली. आपल्या बापाचा नौकर आहे का तो? आपल्या बापाचा नौकर आहे का तो? काहीच नाही बघा. देवाला सुद्धा म्हणतो. काही लोक सुद्धा म्हणतात, आता बाबांना सुद्धा बरेच लोक म्हणतात, मंदिरामध्ये एखाद्या जुन्या लोकांजवळ जा, आणि जुन्या लोकांजवळ गेल्याच्या नंतर, का हो तुम्ही मंदिरात का बरं येत नाहीत? काय नाही महाराज, आपलंच तर म्हातारं आहे. काय म्हणतात? बोला ना, काय म्हणतात? आपलंच तर म्हातारं आहे. मग बघा, आपलं म्हातारं आहे तर मग काय दर्शनाला सुद्धा जाऊ नये का? बघा, कदाचित आपण म्हातारं म्हणून त्या ठिकाणी पुण्य तर करत नाही, पण पाप मात्र करत आहे बघा. ज्याला त्याला त्याच्या उंचीप्रमाणे त्या ठिकाणी ठेवावं लागतं. हा, बाबा आपले बाप आहेत, बाबा आपली माय आहे, आपल्यावरती पुत्रवतले प्रेम करतात, पण या अर्थाने आपण भगवान परमात्म्याचा, बाबांचा अवमान आपल्या मुखातून होऊ देऊ नाही बघा, आहे की नाही? नाही तर बाबा आमचं आहे म्हातारं बसलेलं, आमचं म्हातारं, आमच्या म्हाताऱ्याने आम्हाला कोरोनापासून वाचवलं म्हणतात, आहे की नाही? म्हातारं जर खिजलं ना, तर पूर्ण कोरोनाच लावून. खतरनाक काम आहे बाबाचं. जोपर्यंत आहे चांगले तोपर्यंत चांगले आहेत बघा, पण एकदा जर त्या ठिकाणी क्रोधित झाले ना, तर मग भल्या भल्याला सोडत नाहीत बघा. त्यामुळे भगवान परमात्म्याची साधना करत असताना धर्माच्या मार्गाने माणसाने चाललं पाहिजे बघा. असा सुंदर असा सूर्यवंशाचं वर्णन त्या ठिकाणी राजा परीक्षिताला शुकदेवांनी केलं. आणि त्यानंतर चंद्रवंशाचं वर्णन करत असताना शुकदेवजी राजा परीक्षिताला सांगायला लागले, चंद्रवंशामध्ये त्या ठिकाणी अनेक सुंदर असे राजे झाले, आणि त्याच वंशामध्ये वसुदेव देवकीच्या गर्भामध्ये भगवान श्रीकृष्णाचा अवतार झाला. भगवान परमात्मा त्या ठिकाणी जेलामध्ये त्यांचा त्या ठिकाणी गर्भ अवतार धारण केला. गोकुळामध्ये माझा भगवान परमात्मा 4 वर्ष राहिला, वृंदावनामध्ये 6 वर्ष राहिला, मथुरेमध्ये 14 वर्ष राहिला, नंतर द्वारकेला गेला, द्वारकेचा राजा झाला. 125 वर्ष
सुंदर असा लीला अवतार केला आणि लीला अवतार केल्याच्या नंतर आपल्या निजधामाला निघून गेला आणि शांत राहिले बघा. शुकदेवजी राजा परीक्षिताकडे बघायला लागले. राजा परीक्षिताने शुकदेवांना विचारलं, महाराज एवढंच? म्हटले हा एवढंच. म्हटले झालं भगवान परमात्म्याचं चरित्र? म्हटले झालं भगवान परमात्म्याचं चरित्र. असं का? म्हणजे असं झालंय जे ऐकण्याकरता आम्ही बसलोय आहे की नाही, ज्या जन्मामध्ये नाचण्याकरता आम्ही बसलोय तो जन्म तर तुम्ही लांबवायला लागले आणि दुसरंच सांगायला लागले. बरोबर आहे की नाही? ज्याकरता आम्ही बसलोय ते राहिलं दूर आणि तुमचं दुसरंच चाललं. मग अहो मी भगवान परमात्म्याची कथा श्रवण करण्याकरता बसलोय, कारण की मला प्रभू श्री कृष्णाचं त्या ठिकाणी चरित्र श्रवण करायचंय. महाराज खरं सांगू का, एवढी 4 दिवस मी कथा श्रवण केली, पण 4 दिवसामध्ये त्या ठिकाणी मी पाण्याचा एक थेंब सुद्धा माझ्या मुखामध्ये टाकला नाही. कशा करता? भगवान परमात्म्याचे चरित्र श्रवण करण्याकरता. बघा खरं सांगू का आई, सगळ्यात कठीण जर जीवनामध्ये काही असेल ना तर ते आहे भूक. काय आहे? भूक आहे. बघा माणसाला सगळं काही सहन होतं पण माणसाला भूक सहन होत नाही. बघा आहे की नाही? काही लोकांना भूक थोडी सुद्धा भूक सहन होत नाही. सकाळी 10ला म्हणजे 10ला नाश्ता, 12 म्हणजे 12ला जेवण, 2 म्हणजे 2ला नाश्ता, 7 म्हणजे 7ला जेवण, आणि जर वेळेवर नाही झालं तर मग तू आहे आणि बोला ना, बोला तू आणि मी आहे. बघा आहे की नाही महाराज? सगळ्यात कठीण जर कोणती गोष्ट असेल ना तर ती आहे क्षुधानाम भूक आहे. बघा ज्या वेळेला सुंदर असं महाभारताचं युद्ध संपलं, पांडवांचा विजय झाला, कौरवांची हार झाली, आणि कौरवांची हार झाल्याच्या नंतर माता गांधारीने एक विचार केला की जाऊ द्या म्हटले, आपले सगळे पुत्र तर त्या ठिकाणी मेले आहेत गड्या, पण शेवटचं एकदा आपल्या पुत्रांना आपण आपल्या डोळ्याने बघावं अशी इच्छा माता गांधारीने प्रगट केली आणि महाभारताच्या युद्धस्थळावरती निघाले. बघा आणि युद्धस्थळावरती निघणाऱ्या गांधारी माता युद्धस्थळावरती गेल्या आणि युद्धस्थळावरती जाऊन बघायला लागल्या, माझे पुत्र कुठे असतील, माझे पुत्र कुठे असतील म्हणून शोधायला लागल्या. शोधणाऱ्या गांधारी मातेला त्या ठिकाणी बोरांचा वास आला. कशाचा? बोरांचा. जवळच त्या ठिकाणी बोराचं वृक्ष लागलेलं होतं, सुंदर असे बेर त्याला लागलेले होते. त्या सुगंधाने माता गांधारीच्या तोंडामध्ये पाणी यायला लागलं. का? कारण की 18 दिवस युद्ध सुरू असताना गांधारी मातेने पाण्याचा थेंब सुद्धा आपल्या मुखामध्ये टाकला नव्हता, अन्नाचा कण सुद्धा गांधारी मातेने सेवन केला नव्हता. भूक लागलेली होती म्हणून जवळच असणाऱ्या बोराच्या झाडाजवळ गेल्या आणि एक बोर तोडायचा प्रयत्न करायला लागल्या, पण आई बोर काही हाताला लागत नव्हतं, कारण की झाड उंच होतं. मग करायचं काय? गांधारी माता विचार करायला लागली, बोर तर आता आपल्याला खाल्ल्याशिवाय राहायचं नाही, म्हणून जवळ पडलेली धडं जमा करायला लागली. एकमेकावरती त्या ठिकाणी धडं जमा करून एकमेकावरती सरण रचायला लागली आणि त्यावरती उभं राहून त्या ठिकाणी एक एक बोर तोडून सुंदर असं आपल्या मुखामध्ये टाकून आपली क्षुधा मिटवण्याकरता बोर खायला लागली. बघा बोरं खायला लागली आणि बोरं खात असताना त्या ठिकाणी भगवान परमात्मा प्रगट झाले आणि भगवान परमात्मा प्रगट होऊन बोलायला लागले, माते, हे माते काय करतीये? काय नाही रे कृष्णा, बोरं खातीये. बोरं खातीये का बरं? 18 दिवस झाले सुंदर असं युद्ध सुरू होतं, पण या युद्धामध्ये मला काय माहिती, माझ्या सगळ्या मुलांचा त्या ठिकाणी प्राण निघून जातील, माझी सगळी मुलं मेली रे. आणि 18 दिवस माझा एक 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 मुलगा मरत असताना मला अन्न कसं जाईल? एक एक मुलगा मरत असताना मला पाणी कसं जाईल? 18 दिवस अन्नाचा कण सुद्धा माझ्या पोटामध्ये नव्हता. बघा मग युद्धभूमीवरती आल्याच्या नंतर सुंदर बोराचा वास मला आला आणि या सुगंधाने खाण्याची लालसा माझ्या मनामध्ये जागृत झाली, म्हणून ही बोरं मी खायला लागली. कृष्ण हळूच गांधारी मातेच्या जवळ गेले आणि सांगायला लागले, माते, तुला बोरं खाण्याची इच्छा तर झालीये, बघ तुला बोरं खाण्याची इच्छा झालीये, तू बोरं सुद्धा खातीये, पण एक सांगू का, तू उभं कशावर आहे एकदा बघ. बघा भगवान परमात्म्याने आपल्या प्रकाशाने त्या ठिकाणी सूर्य भगवंताला आव्हान केलं आणि सूर्य भगवंत त्या ठिकाणी प्रगट झाले आणि जसा त्या कुरुक्षेत्रावरती प्रकाश पडला ना, गांधारी मातेच्या नेत्रातून आसवांच्या धारा व्हायला लागल्या. हात आपटत गांधारी माता जोर जोरात आक्रोश करत रडायला लागली. बघा का रडत असेल माझी गांधारी माता? कारण की ज्या शरीरावरती गांधारी माता उभं राहून एक एक बोर खाऊन आपल्या मुखामध्ये टाकत होती ना, ती शरीर ती धड त्या ठिकाणी त्या गांधारी मातेच्या मुलाची होती. बघा कशाची होती?
मुलाची होती बघा. आपल्या मुलाच्या प्रेतावरती चढून त्या ठिकाणी बोर तोडून खात होती. कशामुळे हो, कशामुळे? काय सहन झालं नाही, होत नाही. भगवान परमात्म्याला गांधारी माता म्हणायला लागली, कृष्णा, हे कृष्णा, किती पापी आहे रे मी, माझ्या मुलाच्या प्रेतावरती उभं राहून भोजन प्रसादी त्या ठिकाणी खात आहे, किती पापी आहे. कृष्णा, पण तुला एक गोष्ट सांगू का रे, वासुदेवे जरा कष्टम. कृष्णा, ऐक ना रे, खरं सांगू का, शरीराला जर माणसाला दुःख झालं ना, माणसाला ताप आली ना, शरीराचा जर आजार माणसाला झाला ना, तर ते माणूस त्या ठिकाणी सहन करू शकतो बघा. ते माणूस दवाखान्यामध्ये असू द्या, वैद्याजवळ जाऊन असू द्या, ती गोष्ट माणूस सहन करू शकतो बघा. कृष्णा, हे कृष्णा, कष्टम निर्धन जीवनम. एखाद्या व्यक्तीजवळ जर धन नसलं ना, एखाद्या व्यक्तीजवळ पैसा नसला ना, तर तो व्यक्ती जीवन जगू शकतो, आहे की नाही? बिना पैशाचं सुद्धा जीवन जगता येतं. कोरोनामध्ये कुठे आपल्याला बाहेर जाता येत होतं आई, कुठे आपल्याला हॉटेलवरती जेवता येत होतं, कुठे आपल्याला बाहेर जाऊन चविष्ट खाता येत होतं, कुठे आपल्याला घरी घेऊन येता येत होतं, कळतंय ना? कुठं आपल्याला घरी घेऊन येता येत होतं. ज्याला कळलं त्याला कळलं, काहीच नव्हतं आई, तरी सुद्धा आपण सुंदर जीवन जगत होतो बघा. माणसाजवळ पैसा नसू द्या तरी माणूस चांगलं जीवन जगतो. मी तर असं म्हणेल, ज्याच्याजवळ पैसा नाही तो सगळ्यात चांगलं जीवन जगतो, तो सगळ्यात चांगलं जीवन जगतो. कारण की पैसा नसला तर माणसाला कोणतेही व्यसन नसतात, आणि व्यसन नसलं तर माणसाची शरीर संपत्ती चांगली असते, आणि माणसाची जर शरीर संपत्ती चांगली असली नाही, त्याच्यापेक्षा दुसरं सुख कोणतंच नाही. माणसाजवळ किती पैसा असू द्या, जास्त पैसा असणारी लोक व्यसनाच्या अधीन झाल्याशिवाय राहत नाही बघा. एखाद्याचा जवळ जास्त पैसा असला ना, तर तो हॉटेलवरती गेल्याशिवाय राहत नाही, आणि हॉटेलवरती गेल्याच्या नंतर बॉटल खोलल्याशिवाय राहत नाही, आणि बॉटल खोलल्याच्या नंतर जीवनाचं वाटोळं झाल्याशिवाय राहत नाही बघा. म्हणून माणसाजवळ पैसा असावा, नसावा आज मत नाही, असावा पण लिमिटेड असावा. बरोबर आहे की नाही? कसा असावा? लिमिटेड असावा. जेवढं लागतं तेवढंच असावं माणसाजवळ, आहे की नाही? जेवढं लागतं तेवढंच असावं. एखाद्या वेळेस नसलं ना तरी सुद्धा माणूस जीवन जगू शकतो बघा. पुत्र शोकम महाकष्ट. त्याही पक्षा पुढे जर कोणतं कष्ट असेल, त्याही पक्षा जास्त जर कोणतं दुःख असेल ना, तर ते माणसाला पुत्र नसल्याचं दुःख आहे बघा. खरं सांगू आई, आत्मदेव ब्राह्मणाला त्या ठिकाणी आत्मदेव ब्राह्मणाच्या जवळ ज्ञानाचीही कमी नव्हती आणि संपत्तीचीही कमी नव्हती. कमी होती ती फक्त पुत्राची, आणि पुत्राच्या कमी असल्या कारणाने आपल्या जीव त्या ठिकाणी देण्याकरता, आपल्या प्राणाचा त्याग करण्याकरता आत्मदेव ब्राह्मण वनाच्या दिशेने निघून गेले. काय कमी होतं? संपत्तीची कमी नव्हती, ज्ञानाची कमी नव्हती, पुत्राची कमी होती. खरं सांगू का आई, माणसाच्या जीवनामध्ये जर एखाद्या वेळेला एखाद्या व्यक्तीचा पुत्र जर त्या ठिकाणी तारुण्य अवस्थेत गेला ना, त्या व्यक्तीचं जीवन त्याच ठिकाणी संपून जातं. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे की नाही? जीवन आपण संपत्ती कुणासाठी कमवतो? बोला ना, कुणासाठी कमवतो? बोला ना. चहा वगैरे बोलवायचा, नाश्ता वगैरे नाही, जन्म घेऊ का लगेच? चालू द्यायचं ना तुला. कुणासाठी कमवतो? मुलासाठीच कमवतो ना, मुलींसाठीच कमवतो ना. कदाचित आयुष्यभर कमवलेली संपत्ती मुलगा 25 वर्षाचा झाल्याच्या नंतर जर मुलगा मेला ना आई, त्यानंतर सुद्धा आपण तेवढेच कष्ट करतो ना, त्यानंतर सुद्धा आपण तेवढीच मरमर करतो ना, त्यानंतर सुद्धा आपण तेवढीच पैशाची लालसा करतो ना? नाही करत बघा. कुणासाठी पैशाची लालसा असते? मुलासाठी असते. आणि जर मुलगाच नसला तर त्या पैशाची लालसा राहत नाही. काही लोकांना मुलं नसले तरी पैसे काही सुटत, पैसे काही सुटत. काही लोकांच्या मागणा पुढं फुफुटा उडत तरी 100 रुपयाची पावती न फाडत, तरी सुद्धा 100 रुपयाची पावती न फाडत नाही महाराज. दुसऱ्याला जाणारी संपत्ती सुद्धा सत्कर्मामध्ये आपण टाकत नाही. त्याला म्हणायचं वासना, आहे की नाही? त्याला म्हणायचं आसक्ती पैशाविषयी. आणि आसक्ती जर आली तर माणसाच्या जीवनाची, आहे की नाही महाराज? म्हणून त्या ठिकाणी आसक्ती नसावी. पुत्र शोकम महाकष्ट. माणसाच्या जीवनातला महाकष्ट जर कोणचा असेल, महादुःख जर कोणचं असेल, तर पुत्र प्राप्ती नसण्याचा असते बघा. पण त्याही पक्षा कष्टात कष्टम करी शुद्धा. त्याही पक्षा जर मोठं दुःख जर कोणचं असेल ना आई, तर ते दुःख म्हणजे भूक आहे. कोणचं आहे? भूक आहे बघा. खरं सांगू आई तुम्हाला, एखाद्या वेळेला तुम्हाला एखाद्या खोलीमध्ये दांबून ठेवू द्या, बाहेर जाऊ देऊ नका, गाडी देऊ नका, मोबाईल देऊ नका,
बघण्यासाठी TV देऊ नका, हवा खाण्यासाठी कूलर देऊ नका, फिरण्यासाठी गाडी देऊ नका, घरामध्ये AC लावू नका, सुंदर त्या ठिकाणी कॉट नसू द्या, त्याच्यावरती गादीही नसू द्या, ब्लँकेटही नसू द्या. माणूस मरतो का? बोला ना, मरतो का? ट्राय करून पहा घरी गेल्यावर. आता आहे की नाही, घरी गेल्याच्या नंतर ट्राय करायचं, मरत नाही माणूस महाराज. मग एखादा दिवस जर माणसाला जेवण मिळालं नाही ना तर माणूस ठीक नाही. काही काही लोक असे असतात ना, आमचे बरेचसे मित्र असे होते की एक दिवस एकादशीच्या दिवशी जवळपास 2-4 लोकांशी भांडणं केल्याशिवाय राहत नव्हते. का? कारण की भूक लागल्याच्या नंतर राग सहन होतो की नाही. असं बऱ्याच लोकांना भूक लागल्याच्या नंतर राग सहन होत नाही. बघा घरी असे धडाधड ताटा आपटतात आहे की नाही. ताट आता तुमच्या नाही, जुनं सांगतोय मी. आता ताट आपटल्याच्या नंतर तर तुम्ही तर माणूसच. पूर्वीचं सांगतोय मी, पूर्वी भूक लागल्याच्या नंतर लोक त्या ठिकाणी राग करायचे. का? कारण की माणसाच्या पोटामध्ये जर अन्न नसलं ना तर अन्न नसणारा व्यक्ती त्या ठिकाणी जास्त क्रोधी होत असतो. म्हणून सगळ्यात मोठी जर कोणची गोष्ट असेल, सगळ्यात मोठं जर कोणचं दुःख असेल तर ते म्हणजे भूक आहे. आणि हे राजा, तू त्या ठिकाणी गेली 4 दिवस कथा श्रवण केलीये, कशासाठी? राजा सांगायला लागला, शुकदेवजी 4 दिवस मी भुकेलवरती सुद्धा विजय प्राप्त केला. कशा करता? माझ्या भगवान परमात्म्याची कथा श्रवण करण्याकरता. जी गोष्ट सहन होत नाही, जी गोष्ट जास्त माणसाला दुःख देते, त्या गोष्टीवरती सुद्धा विजय प्राप्त केला. कशा करता? माझ्या भगवान परमात्म्याच्या कथे करता आहे की नाही. 10 मिनिटं सुद्धा एका जागेवर न बसणारी माणसं 2-2, 3-3 तास एका जागेवरती बसतात. कशा करता? बोला ना, कशा करता? भगवान परमात्म्याचं चरित्र ऐकण्याकरता. शुकदेवांना एवढा आनंद झाला, महाराज म्हणायला लागले, राजा अरे ऐक ना, तुझ्या तोंडून मला हेच वाक्य ऐकायची होती, तुझ्या तोंडून मला भगवान परमात्म्याचं चरित्र ऐकण्याकरता एवढी जिज्ञासा ऐकायची होती, म्हणून त्याकरता मी तुला हे सांगत होतो. पण ऐक, ज्या वेळेला भगवान परमात्मा या धर्तीवरती अवतार घेत असतो ना, त्यावेळेला या पापी झालेल्या, या दूषित झालेल्या, या दुःखी झालेल्या पृथ्वीवरील लोकांना त्या ठिकाणी सुख प्रदान करत असतो. भगवान परमात्मा का अवतार घेतो? जब जब हो या धर्म की हानि, जब जब होए धर्म की हानि, पाणसुर अधम प्रभु विविध शरीरा, तब तब धरी प्रभु विविध शरीरा, तब तब धरी प्रभु विविध शरीरा. सजन पीरा, राम सिया राम, सिया राम जय जय हो राम, राम सिया राम जय जय राम. जब जब होय धर्म की हानि, बाढ़ही असुर अधम अभिमानी, तब तब प्रभु धरे विविध शरीरा. ज्या ज्या वेळेला या पृथ्वीवरचं पाप त्या ठिकाणी वाढत असतं नाही, त्यावेळेला माझा भगवान परमात्मा जन्म घेत असतो. बघा एक दिवस त्या ठिकाणी दुःखी झालेली धरती माता पृथ्वी ब्रह्माजी जवळ गेली आणि ब्रह्माजीला सांगायला लागली, ब्रह्माजी अहो माझ्यावरती फार पाप वाढायला लागले. ज्या लोकांना भगवान परमात्म्याचं भजन करण्याकरता तुम्ही या पृथ्वीवरती पाठवलंय ना, ती लोक त्या ठिकाणी पापाचरण करायला लागली. प्रत्येक व्यक्ती त्या ठिकाणी व्यभिचार करायला लागलाय. प्रत्येक तीर्थक्षेत्रावरती त्या ठिकाणी पाप वाढायला लागले. देवा अहो एवढंच नाही तर साधू संत सुद्धा आता खोटे बोलायला लागलेत. एवढंच नाही तर भगवान परमात्म्याची नित्य सेवा करणारे सुद्धा आता त्या ठिकाणी भ्रष्ट व्हायला लागलेत. एवढं पाप या धर्तीवरती वाढलंय आणि त्या ठिकाणी अनेक प्रकारचे राक्षस मला दुःखी करताय. देवा आता काहीतरी तुम्ही केलं पाहिजे. ब्रह्माजी त्या ठिकाणी पृथ्वी मातेला सांगायला लागले, पृथ्वी ऐक ना, मी सुद्धा त्या ठिकाणी दुसऱ्यापासून उत्पन्न झालेलो आहे. मी तुझ्या दुःखाचा काय त्या ठिकाणी तुझं दुःख मी काय दूर करणार? मग कोण दुःख दूर करणार?
भगवान नारायण तुझं दुःख दूर करणार म्हणून धरती मातेला घेऊन ब्रह्माजी आणि धरती माता भगवान श्री नारायणाच्या जवळ गेली आणि नारायणाच्या जवळ गेल्याच्या नंतर सुंदर असे त्या ठिकाणी बाके बिहारी जी दूर करहो दुख मेरा हे गिरधारी जी दूर करहो दुख मेरा बाके बिहारी जी दूर करहो दुख मेरा हे गिरधारी जी दूर करहो दूर करो दुख दूर करो दूर करो दुख दूर करो दूर करो दुख दूर करो हे गिरधारी जी दूर करो दुख मेरा बाके बिहारी जी दूर करो दुख मेरा ताली बजाओ सुना है जो तेरे दर पे आए सुना है जो तेरे दर पे आए दर पे आए उसके सब दुखड़े दूर हो जाए सब दुखड़े दूर हो जाए आया शरण तिहारी जी दूर करहो दुख मेरा बाके बिहारी जी दूर करहो दुख मेरा जन्म जन्म का मैं हूँ भटका बेड़ा आज भंवर में अटका जन्म जन्म का मैं हूँ भटका बेड़ा आज भंवर में अटका पार करो बनवारी जी दूर करहो दुख मेरा बाके बिहारी जी दूर करहो दुख मेरा हे गिरधारी जी दूर करहो दुख मेरा सबरी आइल्या गणिका नारी सबही तुमने पार उतारी सबरी आइल्या अबला नारी सबही तुमने पार उतारी सबरी आइल्या अबला नारी सबही तुमने पार उतारी गाई अब तेरी बारी जी अब मेरी बारी जी दूर करहो दुख मेरा
देवा, या पृथ्वीवरती त्या ठिकाणी फार दुःख वाढलंय रे, आणि या दुःखापासून तू आता मला निवृत्त कर. देवाने त्या ठिकाणी वचन दिलं, लवकर मी त्या ठिकाणी तुझ्यावरती अवतार घेईल आणि तुझ्या दुःखाची निवृत्ती घेईल. असा सुंदर असा वचन माझ्या भगवान परमात्म्याने दिलं. पृथ्वी मातेने आणि ब्रह्माजीने सुंदर अशी भगवान परमात्म्याची स्तुती गायली. आणि स्तुती गायल्याच्या नंतर सकल देवता, ब्रह्माजी आदी सकल देवता वृंदावनाच्या दिशेने पूर्ण एक एक करून त्या ठिकाणी विराजमान व्हायला लागले. इकडे सुरशन मंडलाचे राजा होते सूरसेन आणि त्यांचे मुलगा होते वसुदेव. मथुराचा राजा उग्रसेन, त्यांचा भाऊ देवक आणि त्यांची मुलगी देवकी, या दोघांचा विवाह त्या ठिकाणी संपन्न झाला. आणि विवाह संपन्न झाल्याच्या नंतर रावणाने सुंदर असं त्यांना रथामध्ये बसवून घरापर्यंत पोहोचवण्याकरता निघाले. आणि निघत असताना आकाशवाणी झाली, अस्यास्त्वाम अष्टमो गर्भो हंतायाम बहसे बुधः. आकाशवाणी झाल्या रावणाने त्या ठिकाणी, कंसाने त्या ठिकाणी देवकीचे केस पकडले आणि केस पकडून रथाच्या खाली पाडलं. आणि पाडल्याच्या नंतर वज्राने त्या देवकीचा वध करणार, तेवढ्यात वसुदेवाने हात पकडला आणि सांगितलं, राजा असं करू नको, मारू नको का? आजपर्यंत ती तुझी बहीण होती म्हणून ठीक आहे, पण आता ती माझी त्या ठिकाणी पत्नी झालेली आहे आणि पत्नीचं रक्षण करणं हे माझं कर्तव्य आहे. जर मी हिचं रक्षण केलं नाही ना, तर मला देव सुद्धा माफ करणार नाही. बघ, हिच्या गर्भातला 8वा मुलगा तुला मारणार आहे ना, मग एक काम कर, काय करायचं तर मी तुला माझी सगळी मुलं त्या ठिकाणी आणून देईल. माझ्या मुलांपासून तुला धोका आहे, आमच्यापासून तुला कुठल्याही प्रकारचा धोका नाही. बघा, मग माझी सगळी मुलं मी तुझ्याजवळ आणून देईल. कंसाला सुद्धा माहिती होतं की ज्या अर्थी वसुदेवाने शब्द दिलाय ना, त्या अर्थी हा पाळल्याशिवाय राहणार नाही. बघा, माणसाने असंच असावं, दुश्मनाला सुद्धा वाटावं की ज्या अर्थी आपण एक शब्द दिलाय तो शब्द पाळल्याशिवाय राहणार नाही. बघा, कंसाला सुद्धा माहिती होतं ज्या अर्थी वसुदेव बोललाय त्या अर्थी केल्याशिवाय राहणार नाही. वसुदेव देवकीला सुंदर अशा कारागृहामध्ये त्या ठिकाणी ठेवलं. कारागृहामध्ये ठेवल्याच्या नंतर प्रथम पुत्र प्राप्ती वसुदेव देवकीला झाली. आणि प्रथम पुत्र प्राप्ती झाल्याच्या नंतर वसुदेवाने तो पहिला पुत्र त्या ठिकाणी कंसाच्या मांडीवरती आणून ठेवला. आणि मांडीवरती आणून ठेवल्याच्या नंतर कंसाने त्याला मारलं नाही. मग त्याच्या डोक्यावरून हात फिरवायला लागले, सुंदर त्याचा लाड करायला लागले. आता तुम्ही म्हणाल, महाराज तुम्ही तर लईच लवकर पुढे नेलं. खरं सांगू का, 2 वाजले माझी लाईटच लागली. अजून आपली कथा फार आपल्याला त्या ठिकाणी आत्ताची कथा बेंडकाप्रमाणे करायची. कशी करायची? काल महाराजांनी सांगितलं ना बेंडूक कसा चालतो, अगदी तद्वत आपल्याला कथा करायची. त्याच्यामुळे चिंता करू नका, कथा सगळीच आहे, सगळी शॉर्टकट कथा करायची की नाही. म्हणून त्या ठिकाणी पहिला गर्भ कंसाच्या मांडीवरती वसुदेवाने आणून ठेवला. आणून ठेवल्याच्या नंतर शेवटी मामा आहे, लाड करायला लागला. जाऊ द्या, कशाला मारायचं, छोटंसं बाळ आहे, मला 8वा गर्भ मारणार आहे ना, 8व्या गर्भाला मी मारेल, पहिल्या गर्भाला कशाला मारेल. म्हणून पुन्हा ते बाळ वसुदेवाच्या हातामध्ये दिलं आणि सांगितलं, हे काम करा, 8वा गर्भ मला मारणार आहे, हा पहिला गर्भ घेऊन जा. वसुदेवाने त्या बाळाला घेतलं आणि बाळाला घेऊन पुन्हा त्या ठिकाणी देवकीजवळ गेले. देवकीच्या मांडीवरती त्या बाळाला ठेवलं. दोघंही जण त्या बाळावरती प्रेम करायला लागले. तेवढ्यात कंसाजवळ नारदजी आले. कोण आलं? नारदजी आले. आता नारदांनी बरोबर त्या ठिकाणी काडी टाकली. नारदांनी सांगितलं, कंसा मी असं ऐकलंय की वसुदेव देवकीच्या गर्भातला 8वा मुलगा तुला मारणार आहे. म्हटले हो. म्हटले मग तू या बाळाला का बरं मारलं नाही? म्हटले मुनिमर, मला 8वा गर्भ मारणार आहे आणि त्याने पहिलाच गर्भ माझ्या मांडीवरती आणून ठेवला होता. पहिल्या गर्भाने माझं काय केलं? शेवटी माझा भाचा आहे ना, जाऊ द्या, 8वा गर्भ मला मारणार आहे, मी 8व्या गर्भाला मारेल. नारदजीने काय केलं? सुंदर असं एक फूल हातामध्ये घेतलं. 8 पंखुड्याचं फूल हातामध्ये घेऊन ते त्याच्या जवळ दिलं. आणि जवळ दिल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्या राजाला बोलायला लागला, कंसा हे फूल हातामध्ये घेऊन याच्या पंखुड्या त्या ठिकाणी मोज बरं. फूल हातामध्ये घेतला आणि एक 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 करून पंखुडी मोजायला लागला. सुरुवात केली. 1 2 3 4 5 6 7 8 पंखुड्या आहेत. पुन्हा नारदजीच्या हातामध्ये फूल दिलं. नारदजीने पुन्हा ते फूल हातामध्ये घेऊन थोडंसं फिरवलं आणि पुन्हा कंसाच्या हातामध्ये दिलं. पुन्हा कंसाला सांगितलं, कंसा आता मोज बरं. कंसाने पुन्हा मोजलं. पण आता थोडं उलटं झालं होतं. जी पाकळी पहिली आली होती ती पाकळी 8वी आली. नारदजी बोलायला लागले, कंसा तुला कळलं का रे काही? म्हटले काय?
म्हटले तो काही साधारण नाही, जो तुला मारणार आहे ना तो काही साधारण नाही, तो फार त्या ठिकाणी वाईट आहे, त्याने भल्या भल्याचा उद्धार करून टाकला। त्या बळीला फक्त 3 पावलं मागितली होती, किती? फक्त 3 पावलं मागितली होती, तिने लोक घेऊन टाकलं। त्याने काही साधारण नाही, अनेकांचा छल करून कपट करून त्यांचं प्रेम प्राप्त करून घेतलं। तो छलिया आहे, तो कधी काय करेल सांगता येत नाही बघा। तो काही साधारण नाही, तो काही साधारण नाही। कसा आहे? चतुरा तो शिरोमणी, चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी। चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी। मुकुट सकळा मने, धन्य तो विठोबा। चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी। चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी। मुकुट सकळ मनी, धन्य तोची विठोबा। ओ धन्य तोची विठोबा। ओ चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी। चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी। ओ चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी। चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी। ओ चतुरा तो शिरोमणी, हो चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी। चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी। चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी। मुकुट सकळा मने, धन्य तोची विठोबा। हो धन्य तोची विठोबा। चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी। चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी। मुकुट सकळा मने, हो धन्य तोची विठोबा। धन्य तोची विठोबा। धन्य तोची विठोबा। कसा आहे तो? चतुरा तो शिरोमणी। बालाजी बाबा म्हणतात बघा, आहे की नाही? गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळा मने, धन्य तो विठोबा। चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी। हो चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी। चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी। मुकुट सकळा मने, धन्य तो विठोबा। गुरुजी फार सुंदर चाल म्हणतात बघा, पिक्चरचे आहे पण गुरुजी म्हणतात म्हणून म्हटले। कसा आहे तो? फक्त चतुर नाही, मग चतुरा तो शिरोमणी। अरे वेड्या, अरे तो कधी पहिल्याचा 8वा आणि 8व्याचं पहिलं करेल कळू सुद्धा देणार नाही बघा। मग एक काम कर म्हणे, पहिल्यालाही सोडू नको आणि 8व्यालाही सोडू नको। कंसाच्या लगेच डोक्यात आला आणि डोक्यात आल्या आल्या लगेच ते फुल नारदजीच्या हातामध्ये दिलं आणि कंस धावत गेला आणि वसुदेवाच्या हातामधून तो गर्भ घेतला, ते बाळ घेतलं, फिरवलं आणि जोरात त्या ठिकाणी खाली धरतीवरती आपटलं। आणि जसं ते बाळ धरतीवरती आपटलं, हजारो तुकडे त्या बाळाचे झाले, ते मरण पावून
केलं बघा. असं 1 2 3 4 5 6 असे एक 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 पुत्र त्या ठिकाणी मरायला लागले बघा. योगमायेच्या साह्याने त्या ठिकाणी 7वा पुत्र रोहिणी मातेच्या गर्भामध्ये धारण झाला आणि 8व्या पुत्राच्या रूपामध्ये भगवान परमात्मा त्या ठिकाणी अवतीर्ण व्हायला लागले. आणि 8वा पुत्र जसा गर्भधारण केला, गर्भधारण केल्या केल्या सर्व काल सुखावह पृथ्वी आनंदी व्हायला लागली. सगळीकडे सुख व्हायला लागलं. अधर्मी लोक त्या ठिकाणी दुःखी व्हायला लागले. ज्या नदीमध्ये पाणी सुद्धा नव्हतं त्या नदीमध्ये पाणी यायला लागलं. जी फुलं सुकलेली होती ती फुलं सुद्धा उमलायला लागली. अशी एक 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 गोष्टी त्या ठिकाणी आनंदी व्हायला लागल्या. जे व्यक्ती भगवान परमात्म्याचं नाम संकीर्तन करायचे त्या व्यक्तींना आनंद व्हायला लागला. आणि महाराज सुंदर भाद्रपद महिना आला, रोहिणी नक्षत्र आलं, कृष्ण पक्ष आला, अष्टमी तिथी आली, वार बुधवार, रात्री 12 वाजता या ब्रह्मांडाचा नायक राजाधिराज कृष्णचंद्र परमात्मा अवतीर्ण झाले. स्वागतम कृष्णा सुस्वागतम कृष्ण, स्वागतम कृष्ण, सुस्वागतम कृष्ण, स्वागतम बाबा बाबा ओ बाबा, स्वागतम सुस्वागतम शरणागतम कृष्ण, स्वागतम सुस्वागतम शरणागतम कृष्ण, स्वागतम सुस्वागतम शरणागतम कृष्ण, शरणागतम कृष्ण, स्वागतम कृष्ण, स्वागतम कृष्ण, स्वागतम कृष्ण, स्वागतम कृष्ण, स्वागतम कृष्ण, स्वागतम कृष्ण. सुंदर असा भगवान परमात्माचा जन्म त्या ठिकाणी झाला. पण ज्या वेळेला भगवान परमात्माने अवतार घेतला त्यावेळेला अष्टभुजा धारण करून शंख चक्र गदा आदी धारण केलेला भगवान परमात्मा अवतरण झाला. देवकी माता सांगायला लागली, अरे कृष्णा, मला तू देव म्हणून नाही तर पुत्र म्हणून पाहिजे. भगवान परमात्मा सांगायला लागला, हे बघ, जर मला या ठिकाणी ठेवलं तर मला मारल्याशिवाय राहणार नाही. मग मला त्या ठिकाणी नंद बाबाच्या वाड्यावरती घेऊन जा. कोण होते नंद बाबा? 90 वर्षाचे नंद बाबा आणि 80 वर्षाची माता यशोदा मैया. तरी सुद्धा पुत्र प्राप्ती नव्हती. साधू संतांच्या आशीर्वादाने पुत्र प्राप्ती झाली. बघा, भगवान परमात्म्याला वसुदेव त्या ठिकाणी नंद बाबाच्या महलामध्ये घेऊन गेले आणि नंद महलामध्ये त्या ठिकाणी भगवान परमात्म्याचा सुंदर असा उत्सव साजरा व्हायला लागला. नंद के यानद भये जय कन्हैया लाल के, भरो जय कन्हैया लाल हे नंद के यानद भयो जय कन्हैया लाल के, भयो आनंद जय कन्हैया लाल की. हे बघा, तुम्हाला आनंद मिळावा म्हणून आपली भगवान परमात्म्याची कथा एवढी शॉर्टकट घेतली का नाही? एवढी शॉर्टकट घेतली कशा करता? तुम्हाला आनंद मिळावा म्हणून. आणि जर आता तुम्ही भगवान